फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून अनेकदा ते केंद्रामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगतात। त्यावरती काल मुख्यमंत्र्यांनीच भाष्य केलं। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात आणि मुंबईत असलो तरीही चर्चा होतात असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातच आहे असं स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे। अनेक लोकांना वाटतं मी दिल्लीत जावं, पण त्या सर्वांना सांगतो की मी मुंबईमध्येच आहे असं फडणवीस म्हणाले। असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। दिल्लीत जाणार नाही असं म्हणणाऱ्या फडणवीसांना पृथ्वीराज चव्हाणांनी टोला लगावलाय। त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण वरून आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले असं चव्हाण म्हणाले। मी सांगितले की मी महाराष्ट्रात राहणार आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, आठवतंय ना तुम्हाला? झाले ते वरून आदेश आल्यावर काय करतात?